गुरुपौर्णिमेच्या दिवशी ना आमच्या वेळेअभावी आम्हाला एकमुखी दत्ताला जायला जमलं नाही. मग दुसऱ्या दिवशी मिस्टर बोलले, की "चल आपण जाऊया." आणि ना आम्ही ओला बुक केली होती. मला बऱ्याच कमेंट्स होत्या, की "ताई तुम्ही प्रत्येक वेळेस रिक्षा का बुक करता?" तर आमच्या नाशिकचे खड्डेच इतके आहे ना, की आम्हाला गाडी घेऊन जायला भीती वाटते. मेन म्हणजे पहिल्यांदा ओला ड्रायव्हर एक लेडीज होत्या. खूप छान त्यांनी रिक्षा चालवली आणि आम्ही मस्त रमत-गमत आलो एकमुखी दत्ताला आणि रिक्षा पण फार वेगळीच होती. मग काय मंदिरात गेलो आणि हे इतकं सुंदर होतं ना, मी शब्दात वर्णन करू शकत नाही. एवढं छान डेकोरेशन केलं होतं आणि अखंड दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जप चालू होता आणि इथे आल्यावर ज्या वाईब्स आहे ना त्या फार वेगळ्या आहे. माणूस अगदी तल्लीन होऊन जातो परमेश्वराच्या नामस्मरणात. आणि आदल्या दिवशी गुरुपौर्णिमा होती ना, म्हणून कदाचित मग हे सगळ्या लायटिंग्स वगैरे होत्या. आम्ही बराच वेळ बसलो, नामजप केलं आणि बघूनच खूप छान वाटत होतं. म्हणजे मला तर इच्छाच नव्हती होती इथून उठायची. पण म्हटलं आता चला घरी पण जायचं आहे आपल्याला. तुम्ही कधी पण नाशिकला आलात ना, तर एकमुखी दत्ताला तर आलंच पाहिजे. आणि तिथून खाली नाही येत तर छानपैकी कालभैरवांचं मंदिर आहे. छोटंसं आहे. तिथे कालभैरव अष्टकं पठण केलं आणि आता माहिती आहे गंगेला बऱ्यापैकी पूर आला होता आणि आज एवढं पाणी म्हणजे मी तर पहिल्यांदा सगळं पाहिलं. कारण पूर वगैरे बघायला यायला कोणी मला आणत पण नाही आणि मी पण स्वतः येत नाही. पण मस्त पाणी होतं. बऱ्यापैकी म्हणजे ते मंदिरापर्यंत पाणी येतं असं म्हणतात. समोरच कपालेश्वर महादेवांचं मंदिर सुद्धा होतं. घरी आलो छानपैकी जेवण केलं. चलो बाय.